नमस्कार मित्रमैत्रिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे सर्वांच्या मनात प्रश्न पडलेले आहेत, म्हणजेच आता बँक खात्यात 1 रुपया जमा करण्यात येणार आहे। नक्की हा 1 रुपया का जमा करण्यात येणार आहे, नक्की हा मुद्दा काय आहे हे पण आपण पाहूया। तसेच मराठीमधील फॉर्म चालणार का याच्याबद्दल सुद्धा सविस्तरपणे आपण माहिती पाहणार आहोत। म्हणूनच हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर नक्की करा। तर पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू। पात्र महिलांच्या बँक खात्यात 1 रुपया जमा होईल अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे। या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे। या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलांच्या बँक खात्यात 1 रुपया जमा होईल। जमा होणारा 1 रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे। म्हणजे जर ज्याच्या बँक खात्यामध्ये 1 रुपया जमा झाला तो या योजनेसाठी पात्र ठरेल। या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिलांच्या अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे। त्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 1 रुपया जमा करण्यात येत आहे। ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे। हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठलाही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका असेही अदिती तटकरेंनी सांगितलं आहे। तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत असे सुद्धा अदिती तटकरेंनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे। या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत। पात्र महिलांचे मराठी भाषेमधले केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील। मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत असेही सांगण्यात आलेले आहे। अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता, परंतु ही तांत्रिक अडचण संबंधित बँकांनी जोडविली आहे। त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत। मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत। मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील अशा प्रकारचा उपप्रचार पसरविण्यात येत आहे। अशा कोणत्याही उपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचेही अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे। तर हीच एक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आणि जे सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही एक अपडेट होती। ही अपडेट हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।